दुसरं अभिनंदन मॉड्यूल. अभिनंदन मॉड्यूल असं आहे, जसं माझ्या घरी गुरुवर्णीचा कार्यक्रम हे कोणाला सांगणार, बरोबर. तर कोणाच्या घरी गुरुवर्णीचा कार्यक्रम असला तर कोणी अभिनंदन पाठवू शकते. कुणाला मुलगा आला, मुलगी आली तर आपण अभिनंदन पाठवू शकतात. तर त्यामध्ये अभिनंदन मॉड्यूल केले. जॉब केलेली एक असा महत्त्वाचा मुद्दा आहे. जनरली कसं होते की मी कोणत्या तरी कंपनीमध्ये माझ्या इथे नोकरीची आवश्यकता आहे. मी दुसऱ्याला तर सांगणारच, तर का समाज बांधवाला का नाही सांगता की भाई आमच्या इथे हा समाज हे नोकरीची गरज आहे. असं टाकलं तर त्या समाज बांधवाला नोकरी मिळेल आणि त्याला नोकरी मिळेल तर त्याचं घर चांगलं चालेल, त्याचं घर चांगलं चालेल, समाज पुढे वाढेल. अशी इच्छा प्रत्येक समाज बांधवाने ठेवली पाहिजे. आणि जॉब केलेली वरती एखादा काही मेसेज हफ्त्या किंवा 15 दिवसामध्ये पाठवला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. तसंच एक मेसेज पाठवून सिस्टम हे मी विचार केला होता. जसे त्यांनी असं सांगितलं होतं की समाजामध्ये सजेशन वगैरे हे असलं पाहिजे. आता अमुक मेसेजेस असे राहतात गेले आपण जॉब स्टेटसमध्ये किंवा अभिनंदनमध्ये किंवा मॅरेजमध्ये असं झालं पण सजेशन हे असे सिस्टम आहे की आपण केव्हाही कुठे केव्हा पण विचार आला की आपण टाकू शकतो. त्यासाठी वेबसाईटवरती जे मेसेज पाठवून सिस्टम असं करून फक्त मेसेज असा एक मॉड्यूल क्रिएट केलेला आहे. जेव्हाही कोणाला इच्छा झाली तेव्हा तो फक्त मेसेज टाकला की पूर्ण समाजमध्ये जे जे रजिस्ट्रेशन झालेले असतील त्यांना तो ईमेल ॲड्रेसवरती तो मेसेज जाईल. असेच तरी एक समाज बांधवांनी नंदुरबारचे समाज बांधव होता, त्यांनी एक मेसेज टाकला होता की आपण लोणी पाटील समाज असं लिहितोय त्याच्याबद्दल आपण लोणी मराठा समाज लिहावा असा त्यांचा एक मेसेज होता. जे रजिस्टर झाले असतील त्या सर्वांना तो मेसेज आला असेल. तर माझं म्हणणं असं आहे की जसं आपण सजेशन मॉड्यूलची गोष्ट करताय आणि इतर मेसेजची गोष्ट करताय तर आपण त्या मेसेज मॉड्यूलचा उपयोग केला तर जास्त चांगलं राहील. तसंच फोटो केलेली हा एक ऑप्शन असा ठरलेला आहे की समाजमध्ये कुठे कोणतंही चांगलं कार्य झालं तर त्याचे फोटो पाडावा आणि तो जो गॅलरीला अपलोड करावा. फोटो गॅलरीला अपलोड करावा. आता नवीन एक विचार आलाय की भाई आपण फोटो गॅलरीला फोटोचा अपलोड करतो त्याची काही कमेंट पण असावी की भाई समाजमध्ये काय काय मुद्द्यावरती चर्चा झाली ते त्याच्यामध्ये असावं, जेणेकरून कोणाला कळेल समाज बांधवाला की फक्त इतके समाज बांधव आले पण मुद्दा काय होता, अजेंडा काय होता ते सुद्धा कळायला पाहिजे. फोटो गॅलरीचं ठीक आहे पण माझ्या हिशोबाने आता एक व्हिडिओ गॅलरीचा पण अंदाज ऑप्शन ठेवावा जेणेकरून कळेल की फक्त छायाचित्र महत्त्वाचं नव्हतं पण मुद्द्याचे कोण आणि काय बोललं हे पण सुद्धा त्याच्यामध्ये असावं. दुसरे सर्च मॉड्यूलमध्ये प्रत्येक टाईपचे त्याच्यामध्ये सर्चेस ठेवलेले. जसे धुळे विभागाचे जर घेतलं तर धुळे फक्त एक सर्च करताना पूर्ण समाज आपला कुठे कुठे आहे, धुळ्यामध्ये कोणत्या परिसरामध्ये राहतात आणि ते काय काय करतात ते पूर्ण एक मेसेज तिथून करतो आपल्याला. तसेच स्टेटमध्ये जर गुजरात स्टेट पाहिलं तसं सर्च केलं तर गुजरातमध्ये कोणत्या कोणत्या विभागामध्ये कोणत्या कोणत्या समाज बंधुरा राहतो, कोणत्या कोणत्या परिसरामध्ये राहतो, कोणत्या कोणत्या सिस्टीममध्ये राहतो ते पण आपल्याला कळते. अनमॅरिडवरती क्लिक केलं तर ते कोणत्या कोणत्या समाज बांधव किंवा कोणते कोणते गतीने लग्न वयाचे बाकी तसेच सांगितलं दुसरे भरपूर आहे, बरोबर आहे. परंतु माझ्या म्हणायचं तात्पर्य एवढेच आहे की समाजामध्ये सर्वांना पॉझिटिव्ह काहीतरी क्रिएटिव्हिटी करावं आणि समाजाला पुढे नेवावं. जसं बापूसाहेब सेलारांनी 89 सभासद होते समाज मंडळामध्ये, त्याच्यापैकी आता 900च्या वर आकडा दिलेला आहे. माझ्या म्हणायचं तात्पर्य एवढे की आपण 2 लाखच्या वरती आहे तर माझ्या हिशोबाने 900 फार कमीत कमी 25-30 हजार असावे माझ्या मध्ये. दुसरी गोष्ट मला असं सांगायचे की आम्ही जेव्हा मोबाईलचा वापर करत होतो तर आमच्या वडिलांचे 1935 राहिले त्या मोठ्या घरात असं बरोबर आहे. मोठे दुसरे असं म्हणायचे की हे सगळे
मी कमावू जेव्हा पाहिलं तेव्हा मोबाईलवरती पडलेला जातात. तर मला असं सांगायचे तरुण बांधवांना की आपण सर्वांना कोणी आपल्याला असं म्हणाय की आपण पूर्ण दिवस मोबाईल चिवडत राहतो असं नाही व्हायला पाहिजे. किंतु त्यांनी असं म्हणावं आपल्याला की माझ्या घरी जो पोरगा पैदा झालेला आहे तो समाजाचा एक बांधव आहे, क्रिएटिव्ह बांधव आहे, अशी एक जाणीव त्यांना पण असावी. आता ते जाणीव जेव्हा त्यांच्या वडिलांना होईल तेव्हा मी समजेल की आपल्या समाजाने काहीतरी केलं. तर कृपया एक पाऊल आपण पुढे चालावं हे माझी विनंती आहे. तसेच आपण समाज बांधव ऑनलाईन जसं डेटा फीड करतो तसेच प्रत्येक गावी जाऊन डेटा फीड करावे अशी माझी विनंती आहे. सगळ्यात पहिले मी सगळ्या समाज बांधवांना सांगू इच्छितो की आपल्यापैकी एक समाज बांधव असा आहे ज्यांनी वयाचे 50 वर्षाचं वय त्याच्या पण वरती सफेद भाग केलेलं आहे, तरी पण घरोघरी जाऊन डेटा एकत्र करलेला आहे. त्यासाठी त्याचं अभिनंदन करावं. त्या समाज बांधवाचं नाव आहे श्री बीटी पाटील. कित्येक समाज बांधव असं म्हणतात की आपण तरुणांनी काहीतरी करावं. अरे पण का फक्त तरुणांनीच करावं, मोठे का नाही करणार? मोठे काही नाही तर कमीत कमी सपोर्ट तर करू शकतात. तर ते सपोर्ट जर कोणी तिथे तर बीटी पाटील शिकायला पाहिजे की आपण असं पण सपोर्ट करू शकतो. सपोर्ट फक्त असाच नाही होत, सपोर्ट दुसरी रीते पण होऊ शकते. मी पुष्कळ टाइम पहिला एक पिक्चर पाहिलं होतं. त्या पिक्चरमध्ये असं होतं की जर तुला वोट नाही केला तर तुला काही नाही केलं. तसं आपल्या समाजामध्ये असलं पाहिजे. प्रत्येक समाज बांधवाच्या हिच्यामध्ये एक समाजाचा धोम असलं पाहिजे. कुठे भेटला कुठे बी समाज बांधव भाऊ तुला समाज कोण नाही बदल नाही बदल तर तू समाजाचे बांधव नाही आहे असा एक ऍक्टिव्हिटी असला पाहिजे आपल्या समाजमध्ये, जेणेकरून लवकरात लवकर सगळ्या समाज बांधवांचं रजिस्ट्रेशन होईल. ज्यासाठी हा ॲटिट्यूड समाज बांधवांमध्ये नाही येणार तर लोक आपल्या समाजाचं नाही येणार असं मला वाटतं. तर कृपया सर्वांनी रजिस्ट्रेशन करावं असे आवाहन सोबत. नमस्कार. समाज बांधव माझ्या नावाचा उल्लेख केला गेला की माझं कर्तव्य होतं तुम्हाला करायचं दुकान आणि मला करावं पाहिजे. या दृष्टीने ज्यावेळेस फरक पाडण्याचा संपर्क आला त्याचे यावर माझं 5 महिन्यापूर्वी त्या विषयावर बोलणं झालं होतं आणि सर्वांनी पण घेतलं. मी माझ्या जळगाव शहरात मी ज्या गावात राहतो ज्या शहरात राहतो त्या गावातल्या माझ्या समाज बांधवांचा प्रत्येक घरी जाऊन ज्याचं कुटुंब ज्याचं कुटुंबाचे सदस्य ज्यांचं वय ज्यांचं नातं त्यांचं शिक्षण त्यांचा व्यवसाय त्यांच्या घरात असलेले मोबाईल नंबर आणि त्यांचं सगळं त्यांचं स्कूल त्यांचं मूळ गाव सर्व डिटेल्स एका डायरीवर उतरवलं. ते उतरवल्यानंतर मी बुकलेट तयार केलं. बुकलेट तयार केल्या रक्तगटासाठी शिबिर घेतलं. प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर रक्तगटाची गरज काय ते ज्याला समजून सांगितलं. बाबा आपण जळगावमध्ये राहतो असं समजा काही लोकांना अपघात झाला आयत्यावेळेस रक्त विकत परिस्थिती नसेल ती ग्रुप असेल ती ग्रुपच्या 10 लोकांना फोन कर 10 पैकी 5 पडत येतील 5 पैकी 3 तुझ्याकडून उभे राहतील. एखादी रक्त घेईल तुझं मानसिकता तयार होईल की माझ्यासाठी 5 बांधव पडत आहे. ही जरी रक्त घेण्याच्या बाबतीत असं दुसरं जर अभिनंदन करायचं म्हटलं पाकण्यासाठी बरेचसे म्हणजे त्यातला जर अभ्यास करायचा म्हटला अनेक कामांचा अभ्यास करू शकतात. अशा पद्धतीने मी ते बिझनेस तयार केलं. किंवा आता घरबांधणी असेल लग्न असेल साखरपुडा असेल वाळसा असेल सत्याग्रहण असेल. आता सध्या शहरामध्ये विरोधी असतो मोबाईल वगैरे प्रत्येकाला मिळत असतो. त्या क्षणाने जेवढे मोबाईल त्यांचे कार्यरत असतील त्या सर्वांची नंबरची घेतलेले आता एक करून ते दुसरे आमच्या जळगाव शहरामध्ये मी घरोघरी वाटणार आहे.
त्यामध्ये तरुणांना पुस्तक दिलेले तरुण बाई बहीण भावाचं नातं सुनेचं सासूचं नातं आईचं मुलांचं नातं बापचं सगळं कौटुंबिक जिव्हाळ्याचं एक पुस्तिका तयार केलेली आहे. अजून त्याचा प्रकाश व्हायचं बाकी आहे. तर हे करायला वेळ लागतो. आता भरत कारखाने 5 महिन्यापासून 6 महिन्यापासून वाटपून चालू केलं. प्रत्येक तरुण उद्योगाला मला असं सांगा, एखाद्या तरुणाने काम हातात घेतलं का? माझं काम घर बांधलेलं आहे. पुणे शहरात किती लोकांनी कामावर वापर घेतलं, डोळ्यात किती लोकांनी घेतलं, नाशिकला किती लोकांनी घेतलं. असं जोपर्यंत मी लोकांना सांगत नाही तर तुम्ही हे काम करून लागलो. काही साधत घ्या, ज्याच्यामध्ये ॲड करा, माझं चुकलं असलेलं मी आरोप पडा आणि अशी पुस्तिका तयार आणि माझं लक्षण घ्या. तुम्हाला आवश्यकता वाटतं त्याच्यामुळे घ्या. अशा प्रकारे माझ्या पद्धतीने केलं. समजा काही चुका असतील तर तुझ्या लक्षात देखील पुन्हा चुकवा, त्यात आपण सुधारणा करू. तरुण लोकांना पुन्हा आणून आणू किंवा आम्ही वयस्कर वागतो हे करू शकतो. तुम्ही काय नाही करू शकत. प्रत्येकाने असं सांगितलं नाही एकाने मी माझं एक काम केलं, वास्तविक काम केलं तर बोलून दाखवू नये. असं बोलले तर मला बोलायला सहज वाटतं. 2 मिनिटं केलं थांबू घ्या, 5 मिनिटं थांबून घ्या. आपल्या अर्धेचा डोळ्यात दादा परस्परांना विषय केला मला बोलणं गरजेचं होतं. प्रत्येकाच्या गावामध्ये पुस्तिका तयार करू नका. मी समाजमध्ये या बाबतीत लेख दिलेला आहे. आपल्याला वाचायला मिळेल. पुस्तिका तयार करू नका. तुम्ही फॉर्म घ्या, त्याच्यामध्ये काय काढून ती संपूर्ण माहिती संकलन द्या. वाचून आठवून टाकते महिना लागू द्या. वास्तव सर्व झाल्यानंतर प्रेमात म्हणाल्यापासून तुम्हाला गेले अजून 1 महिना जाऊन द्या. मी आता ठरवलंय माझ्यामध्ये पण जानेवारी 16 आपला परिवार 1 महिना राबवला. या महिन्यामध्ये संपूर्ण समाजाची एका महिन्यात कार्यक्रम व्हायचे आली पाहिजे. यावर तुम्ही स्वीकारा. तुमचे साखर दाखवा. तुम्हाला जुनेकरांची समाजात सुरत नाही. समाज चिंटू एक मॉड्यूल एक बाकी राहिलेलं आहे, सांगावं असं वाटतंय. नंतर ईमेल आय डीवरती एक युजर नेम आणि पासवर्ड आहे. तो युजर नेम आणि पासवर्ड आपण जर वेबसाईटवरती टाकले तर जसे माझे नाव भरत विनायक पाटील आहे, बरोबर आहे. तर मी सर्चमध्ये जाऊन माझ्या वाईफचं नाव सर्च करणार, सुवर्णा भरत पाटील असं सर्च करेल तर तिची प्रोफाईल उघडणार. म्हणजे या सगळ्यात खालती एक टू फॅमिली असा एक ऑप्शन दिलेला आहे. तो जर मी क्लिक करणार तर ते माझ्या फॅमिलीमध्ये ॲड होणार. जेव्हा श्री ब्रिटिश पाटील साहेब सर्च मारणार भरत विनायक पाटील तर त्यांना कळेल की त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे. तर भरत पाटीलच्या प्रोफाईलमध्ये सगळ्यात खालती फॅमिली मेंबर्सचे नाव येणार, सुवर्णा भरत पाटील. जेव्हा ते सुवर्णा भरत पाटीलवरती क्लिक करणार, जसं मी एक टू फॅमिली केलेली आहे तशी तिने पण एक टू फॅमिली केलेली असेल. तर त्याच्यामध्ये त्याचा भाऊ, तिचे बहीण, तिचे आई, तिचे वडील, तिची गुणे तसेच माहिती येणार. ते एक लिंक सिस्टम दिलेली आहे जेणेकरून सर्वांना कळेल की ह्या समाज बांधवाचे किती किती भाऊ किंवा किती किती बहीण आहे आणि त्यांची पर्सनल बायोडेटा काय आहे ते पण तिथून कळेल. तर कृपया रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लिंकअप करणं विसरू नका, हे माझे नम्र विनंती. आणि कार्यकारी मंडळाचे संचालक अध्यक्ष माजी अध्यक्ष त्यांना त्या गोष्टीचा इतिहास आणि तो इतिहास माहिती असला तुमची वार्ता चालू आणि तो इतिहास जर माहीत असेल तर ती इमारत तुमची जन्मगाला म्हणून समाजाचा काम करत असताना समाजाचा इतिहासही माहीत आणि तो समाजाचा इतिहास माहिती घेऊन समाजाचा इतिहास नसण्याची गरज का असाही प्रश्न करायला निर्माण होऊ शकतो. मित्र, यावेळेस महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले
आणि त्यांना सबंध भारताच्या दृष्टीने आपल्याला स्वातंत्र्य मिळवायच्या या दृष्टीने प्रयत्न करत असताना त्यांनी पहिल्या प्रथम लोकमान्य टिळकांची भेटली आणि लोकमान्य टिळकांना विचारले की मला स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करायचा आहे तर मी काय केलं. तर लोकमान्य टिळकांनी महात्मा गांधींना स्पष्ट उत्तर दिलं की पहिल्यांदा संपूर्ण हिंदुस्थान बघा, हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती बघा, हिंदुस्थानचं शिक्षण बघा आणि हिंदुस्थान किती पारदर्शी आहे याचा अभ्यास करा आणि त्याच्यातून मार्ग काढा. त्याप्रमाणे महात्मा गांधी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी घेतले, प्रत्येक ठिकाणी घेतले आणि त्यामुळे त्यांचं काम सुरू झालं. त्याचं कारण समाजाचा इतिहास त्यांनी समजून घेतला. आता भारताचा इतिहास महात्मा गांधींनी समजून घेतला. गरिबी काय याची समजून घेतली. आज आपण 21व्या शतकात, पण 21व्या शतकात त्यांना आपला समाज एकेकाळी काय होता, काय परिस्थिती होती. तर ज्यावेळेस कृषी मातांनी सांगितले की ही जागेच्या बाबतीत, तर या जागेच्या बाबतीत संबंध नंतर वरील जागेमानाने जो प्रयत्न केला त्याच्यात महत्वाचा प्रश्न बुलढाण्याचे मस्तीराम पाटील हे त्या काळात मार्केट कमिटीचं संचालक होते. कुणी आपल्या समाजाचं मार्केट कमिटीचं सदस्य होते. त्या काळात मार्केट कमिटीचे सभासद होते आणि त्यांनी प्रयत्न केला आणि समाजाला एकत्र आणण्यासाठी. आता